मी ऋतुजा संतोष ढवळे, मी खानाट्यावरून आलेले आहे. मला पहिला खूप असं चिडचिडपणा अशी असायची, त्यामुळं कोणतंही काम करायला गेलं की मला शांतता नसायची. त्यामुळं मी जास्त फोकस केलं ह्या YLTP कोर्सकडे आणि जरा स्टेज डेअरिंग पण हवं होतं. म्हणलं हा कोर्स करून बघा, पण हा कोर्स खरंच खूप छान आहे. ह्याच्यातनं आपले इमोशन्स पण जे आपल्या स्ट्रेस असतो तो पण बाहेर पडतो आणि जे आपले स्टेज डेअरिंग नसतं किंवा आपलं कॉन्फिडन्स नसतो तो या YLTP कोर्समध्ये ना खूप भारी अनुभव येतो आणि खूप डेअरिंग येतं. त्यामुळे तुम्ही पण नक्की या आणि तुमच्या स्टेज डेअरिंग नाही, तुमचा जो त्रास असेल तुम्हाला तर पूर्णपणे बरं होतं इथं काय असेल ते. आणि तुम्ही योगाच्या माध्यमातून सुद्धा देखील तुमच्या सर्व शरीराची काळजी घेऊ शकता. थँक्यू. जय गुरु. जय. माझं नाव अनिकेत पडतंय, मी गोखळेमधून आले. माझ्यामध्ये ताऱ्यापासून खूप बदल झाले. मला असं वाटतं माझी एकाग्रतेची क्षमता खूप जास्त वाढलेली आहे. मी आधी जवळपास माझा स्क्रीन टाईम 16-17 तास असायचा मोबाईलचा. इथं आल्यापासून तो स्क्रीन टाईम 0 मिनिटवर आलेला आहे. तुम्ही पण हा कोर्स करावा, मी तुम्हाला सजेस्ट करेन. याच्यापेक्षा चांगला कोर्स कुठेही भेटणार नाही असं मला वाटतं. स्टेज डेअरिंग असतं ते एक वाढलं आणि आपल्या मनामध्ये काही भावना असतात पण ते आपण व्यक्त करू शकत नाही. ते इथं आल्यानंतर तो कॉन्फिडन्स मला आला. तर माझ्यात खूप काही मोठे बदल झालेले आहेत आणि अनुभव तर खूप छान आलेले आहेत. म्हणजे जे मी आयुष्यापूर्वी जगले नव्हते ते इथं 7 दिवसामध्ये येऊन जगलेले आहेत. त्याच्यामुळे मला खूप आनंद आहे. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पण यावं, इथे एक अनुभव घ्यावा. प्रत्येकाच्यामध्ये कुठली ना कुठली तरी एक कमतरता असतेच आणि आपली क्षमता किती आहे प्रत्येकाची क्षमता असते पण आपल्याला ती माहीत नसते. इथं आल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ते कळलं की आपण कोणतंही काम आहे ते करू शकतो पण आपल्याला आपली क्षमता माहीत नसते म्हणून आपण तिथपर्यंत जात नाही. हा एक मला खूप मोठा अनुभव आहे. जय गुरु. जय गुरु. खोनला तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद येथून आले. म्हणजे माझा प्रॉब्लेम असा आहे की मी नेमकं आजारी आहे का चांगली फ्रेश आहे हेच मला कळत नाही. आणि कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलं तरी डॉक्टर 1-1.5 रुपयाची गोळ्या औषध लिहून देतात आणि वरून सांगतात व्यायाम करा. मग त्याच्यामुळं हा निर्णय घेतला इथं येऊन 8 दिवस राहायचं आणि आता काय रिझल्ट येतो हे पाहायचं. रिझल्ट म्हणजे मला 8 दिवसाच्या आतच आला आणि बरं वाटायला लागलं. रामदास तिथे आहे. मी पडतरी नातेपुती इथून आलेलो आहे आणि या ठिकाणी मी बारामतीमध्ये MPSCचा अभ्यास करतो आणि त्यामुळे इथं माझं कनेक्शन असल्यामुळे मी इथं YLTPचा क्लास केला आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारामध्ये. आणि यामध्ये असं जाणवलं की MPSCमध्ये जेवढा अभ्यास पहिला करत होतो त्याच्या डबल आता माझा अभ्यास करायला गेला आहे. आणि जेवढं टाईम लागणार होतं एक पोस्ट क्रॅक करायला ते 1 वर्ष जर लागणार असेल तर आता मी 6 महिन्यात क्रॅक करू शकतो. एवढे माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आणि ऊर्जा निर्माण झालेली आहे क्लासच्या. आणि याबरोबर आता जे माझे मित्र पण आहेत ते MPSC करते ती UPSC करते ती पोलीस भरती करते ती त्यांना सुद्धा या ठिकाणी मी घेऊन येणार आहे आणि या क्लासला शिबिराला जॉईन देणार आहे. जय गुरुदेव. माझं नाव अजिंक्य सोमनाथ धर्माधिकारी, मी गोखळेवरून आलो आहे. मला असा अनुभव आला आहे की आपल्या या ठिकाणी हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आत्मविश्वासाचा एकदम जास्त वाढतो आणि कोणत्याही कामाची जबाबदारी घेण्याची आपल्यामध्ये क्षमता निर्माण होते असा अनुभव आलेला आहे. आणि मी माझ्या मित्रांना सुद्धा सर्वांना सांगून त्यांना कन्व्हिन्स करून इथं आणणारच आहे की त्यांच्यामध्ये सुद्धा सुधार व्हावं किंवा त्यांना जीवन जगण्याची नवीन कला मिळाली पाहिजे. माझे नाव अमोल गावडे, मी गोखळेहून आलो आहे. YLTP केल्यामुळे माझ्या जीवनामध्ये फार बदल झाले की पहिलं मी स्टेजवर कधीच बोलत नव्हतो पण ह्या कोर्समध्ये आल्यानंतर माझ्या मनामध्ये कायम भीती वाटायची की आपल्याला बोलता येते का नाही बोलता येत. पण ह्या कोर्समध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच मी स्टेजवर बोललो, नाटकामध्ये सहभाग घेतला. मी माझ्या जीवनामध्ये नाटकामध्ये कधीही सहभाग घेतला नव्हता. म्हणजे इथं आल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला आणि मला शरीराचे प्रॉब्लेम होते की माझं कंबरेचे प्रॉब्लेम होते पण ते बरे झाले त्या व्यायामामुळं. मानसिक संतुलन चांगलं राहतं. ह्या आनंदामुळे फार आनंद होतो आणि कोर्स चांगला आहे, सगळ्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं. नमस्कार. शिंदे, मी गोखळेहून आलेलो आहे. मी ते YLTPला जेव्हा आलो होतो जेव्हा त्याच्यामध्ये जे योगासने केले त्याच्यात एवढा कॉन्फिडन्स वाढलेला आहे माझा की मी आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. स्पर्धा परीक्षेमध्ये मी आता एवढा कॉन्फिडन्स वाढलाय की मी आत्ताच एक स्पर्धा परीक्षा देईल त्याच्यामध्ये मी 100% यशस्वी होईल एवढा इतका कॉन्फिडन्स माझा वाढलेला आहे. मी माझ्या मित्रांना सुद्धा घेऊन येणार आहे की त्यांना इथं स्टेज डेअरिंग किंवा म्हणजे डिसिजन मेकिंग किंवा योग साधना वगैरे करून म्हणजे स्ट्रेस वगैरे रिलीज झाल्यामुळं असं वाटतं की मला म्हणजे आता कुठल्या गोष्टीचं म्हणजे इन्स्टंट एखाद्या गोष्टीचं जर मला म्हणजे डिसिजन घ्यायचं तर मी क्विकली घेऊ शकतो.
आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी मला ह्या कोर्सचा भरपूर फायदा झालेला आहे. तरी तुम्ही कोण जॉईन करणार असाल तर लवकरात लवकर करा, कारण मी हा कोर्स माझ्या वैयक्तिकरित्या 2-3 वर्षापूर्वी करायला पाहिजे होता, तर माझ्यात भरपूर सुधारणा झाली असती, माझे 3 वर्ष पण वाचली असते असं मला वाटतं. बस एवढंच. नमस्कार, माझं नाव विशाल कुंबळे, मी गोंदिवरून आलो आहे. आता आपला हा महाराष्ट्र जसा संतांच्या भूमीवर पाहुणा आहे. त्यात तुकाराम महाराज आपल्याला अशी एक गोष्ट सांगतात की पायरी प्रतिमा एकेची पाषाण ते महिमान वेगळेची. म्हणजे तुकाराम महाराज आपल्याला असं सांगतात की मंदिराची पायरी आणि मंदिरातील मूर्ती ही एकाच दगडाने बनलेली असते, तरी पण पायरीवरती आपण पाय ठेवतो आणि मूर्तीसमोर आपण नतमस्तक होतो. YLTPच्या कोर्सचे वैशिष्ट्य देखील असंच आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खरंच जी जागती मूर्ती बनायचं असेल तर तुम्ही हा YLTP कोर्स करा, एवढंच मला सांगेल. कारण माझ्यातील झालेला बदल हा खूप अविस्मरणीय आहे. जय गुरुदेव. जय गुरुदेव.